मंडळी, तुम्ही जर या ट्रिक्स फॉलो केल्या ना तर तुमच्या पैशांची खूप बचत होणार आहे. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. टिप नंबर पहिली. आता आपल्याला रोज भाजीसाठी पोळीसाठी तेल लागतं आणि ही तेलाची काटली अगदी तेलकटसुद्धा होते. तशीच घासायला घेतली, साबण असेल किंवा डिशवॉश लिक्विड असेल तरी निघत नाही. मग ही एकदम सोप्या पद्धतीने तिचा तेलकटपणा, चिकटपणा किंवा त्यावरती जर काही असे चिकट थर झाला असेल किंवा चिकट असे डाग झाले असेल ते अगदी सोप्यारित्या कसे काढायचे ते बघूया. जेव्हाही तुमची तेलाची केटली असेल तर सगळ्यात प्रथम जेव्हाही तुम्हाला ती धुवायची तर सगळ्यात प्रथम त्याला काय करायचं आहे, वॉशिंग पावडर जे असतं ना ते आपल्याला टाकायचं आहे. आता एक मी मोठी केटली ठेवते आणि एक छोटं तेल लावण्यासाठी, आपलं पोळी वगैरे करताना तेल लावण्यासाठी एक छोटंसं भांडंसुद्धा ठेवते. सो दोन्ही स्वच्छ करून मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त आपल्याला वॉशिंग पावडर टाकायचं आहे, ना बेकिंग सोडा टाकायचा आहे, ना इनो टाकायचं, ना काहीच टाकायचं. आणि अगदी गरम पाणी घ्यायचं आहे. अगदी कोमटसरपेक्षा जास्त गरम मसाला हवा, एक अति कडक नाही घेतलं तरी चालेल, पण गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे. आणि पूर्ण जी आपली केटली वगैरे आहे किंवा जे तुम्ही तेल ठेवतात ते तुमचं भांडं आहे ते पूर्ण भरून आपल्याला इकडे पाणी टाकायचं आहे. आणि नंतर काय करायचं, अशा पद्धतीने शेक करायचं. आता तुम्ही म्हणाल की फक्त गरम पाणी टाकलं तरी हे स्वच्छ होतं. बिलकुल होत नाही. ट्राय करून बघा. तेलकटपणा त्यामध्ये असतो, थोडाफार निघतो, बट बऱ्यापैकी तेलकटपणा जो आहे तो असतो. मग जे वॉशिंग पावडर आहे ना तो यामधला तेलकटपणा कमी करण्यास खूप मदत करतं. आणि वॉशिंग पावडरच्या जोडीला आहे गरम पाणी. त्यामुळे आपल्याला फक्त हे दोन वस्तू टाकायच्यात आणि अगदी याला काहीच ठेवायची गरज नाही. मिनिटभर कॅटलीमध्ये अशा पद्धतीने गरम पाणी आणि वॉशिंग पावडर ठेवा. सॉफ्ट घासणी तुमच्या समोर मी घेतली आहे आणि बिलकुल मी कोणती क्लिप कट करत नाहीये आणि फक्त तुम्हाला लगेच घासून घ्यायचं आहे. फक्त एक गोष्ट, जेव्हा तुम्ही यामध्ये वॉशिंग पावडर आणि गरम पाणी टाकत आहात तेव्हा हे पाणी ना कोमट किंवा थंड होऊ द्यायचं नाही. मग पुन्हा तो चिकट थर कुठे ना कुठे जमा व्हायला लागेल. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, लगेच स्वच्छ करून घ्यायचं आहे. तुम्ही बघणार जी काही चकाकी असते ना स्टीलच्या भांड्यावर ची ती पुन्हा वापस येते. आता माझी स्टीलची केटली म्हणून मी स्टीलचं भांडं म्हटलेलं आहे. तुम्ही बघणार वॉशिंग पावडर खूप छान पद्धतीने हे स्वच्छ करतं. तुम्हाला इकडे डिशवॉश लिक्विडसुद्धा घ्यायची गरज नाही आहे. फक्त वॉशिंग पावडर घ्यायचं आहे. तुमच्या समोर मी इकडे धुवून दाखवते आहे. आणि नंतर हे व्यवस्थितरित्या ड्राय होऊ द्यायचं. ड्राय झाल्यानंतर तुम्ही बघणार याला चकाकी आली आहे, याचा तेलकटपणा गेला आहे, चिवटपणा गेलेला आहे. तुम्हाला तेलाची केटलीच नाही तर तेलाची कॅन स्वच्छ करायची असेल किंवा मोठाच तेलाचा टीन तुम्ही आणत असणार, सेम तुम्हाला गरम पाणी टाकायचं आणि वॉशिंग पावडर टाकायचं. खूप व्यवस्थितरित्या स्वच्छ होतं. फक्त कॅन स्वच्छ करत असताना तुम्हाला मग जे काही आपण बॉटल घासायचं ब्रश असतं ना त्याचा वापर करावा लागेल. आता हे मी पुन्हा ड्राय करून घेते आणि तुम्ही बघू शकता मी यामध्ये तेलसुद्धा टाकलेलं आहे. याची चमक बघू शकता, तेलकट चिवटपणा सगळा गेलेला आहे. तर ही टिप नक्की ट्राय करून बघा. घरामध्ये लहान मुलं असली की फर्निचर काय, भिंती सगळं आपल्या अगदी रंगून जातं. आता तुम्ही बघू शकता माझ्या कपाटावर सुद्धा माझ्या मुलीने अगदी परमनंट मार्करने अशा पद्धतीने रेषा ओढल्या आहेत. मग हे सोल्युशन नक्की बनवा. घरामध्ये तुमच्या ट्रॉलीज असतील किंवा काहीही फर्निचरवरती जर अशाच रेषा ओढल्या असतील तुमच्या मुलांनी तर तुम्हाला ही ट्रिक फॉलो करायची आहे. इकडे घेतलेला आहे मी व्हाईटच कोलगेट तुम्हाला इकडे घ्यायचं आहे. त्यानंतर एक चम्मच इकडे आपल्याला घ्यायचा आहे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर नाही, फक्त बेकिंग सोडा आपल्याला घ्यायचा आहे. आणि यामध्ये टाकायचं आहे डिशवॉश लिक्विड. पाणी वगैरे आपल्याला यामध्ये काहीच टाकायचं नाहीये आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं. खूप छान पद्धतीने याची जी आहे अगदी पेस्ट तयार होते. तुम्हाला जर याची पेस्ट ॲडजस्ट करायची असेल, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची असेल ती डिशवॉश लिक्विडनेच करायची आहे. व्यवस्थित तिन्ही इन्ग्रेडियंट यामध्ये मिक्स झालेले आहेत. आता आपल्याला हे कसं लावायचं ते बघूयात किंवा कसं यूज करायचं ते बघूयात. तर तुम्हाला एकदम काहीच करायचं नाही. इथे काही ओलसर वगैरे सुद्धा करायचं नाही. आपल्याला काय करायचं, एकदम सॉफ्ट घासणी घ्यायची आहे, ती ओलसर करून घ्यायची आहे थोडीशी, ती ह्या सोल्युशनमध्ये बुडवायची. मी बिलकुल इथे क्लिप कट करत नाही आहे. तुम्ही बघू शकता परमनंट मार्कर आहे आणि पूर्ण परमनंट मार्करचे अगदी काही सेकंदाच्या आतमध्ये पूर्ण डाग निघालेले आहेत. तुम्ही ही प्रोसेस तुमच्या फर्निचर खूप घाण झालेले असेल तर प्रत्येक फर्निचरवरती करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर भिंतीवरती सुद्धा मुलांनी घाण केलं असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही हे अप्लाय करू शकता. फक्त भिंतीवरती करत असताना तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तरीही चालेल, कारण भिंतीवरती मुलांनी अगदी खूपच भिंत्या घाण केल्या असेल तर पुसण्यात काही अर्थ नाही. आणि मुलं लहान असेल तर त्या गोष्टी होतातच, पण फर्निचरवरती तर आपण नेहमी स्वच्छ करू शकतो. तसंही भिंतीला आपण कलर देऊ शकतो. आणि मुलं लहान असेल तर त्यांना आपण जेवढं रोखण्याचा प्रयत्न केला तेवढंच ते मग तिथे जास्त घाण करतात. त्यामुळे त्यांच्या हिशोबाने चालायचं. लहान
लहान आहेत तोपर्यंतच ते अशा गोष्टी करणार आहेत. पण जर तुमच्या घरामध्ये अगदी थोडंच काही घाण केलं असेल तर मग तुम्ही सेम सोल्युशनने हे स्वच्छ करू शकता. बघा मी तुम्हाला समोरच दाखवते आहे. व्यवस्थितरित्या क्लीन निघतं. फक्त सॉफ्ट घासणी घ्या नाहीतर इथला कलर वगैरे जाईल. आता काय झालंय बघा, आता माझं कपाटसुद्धा घाण झालं तर आरशावरती सुद्धा ती काय करते, जे क्रेयॉन्स असतात ना त्याने लिहिते. मग मी सेम जे आपण सोल्युशन बनवलं त्याने एकदा आरसा व्यवस्थितरित्या किंवा मग पूर्ण कपाटच मी याने स्वच्छ घासून घेतलाय आणि नंतर कोरड्या कपड्याने पुसून घेतलंय. तुम्ही जे आहे एखादा न्यूजपेपर किंवा कागदाचा वापर करून हे पुसून घेऊ शकता, म्हणजे त्यावरती काही डाग वगैरे दिसणार नाही. तुम्ही बघू शकता, बघता माझं फर्निचर म्हणजे जे काही कपाट होतं त्यावरचे डाग सुद्धा गेलेले आहेत आणि सगळं कपाट सुद्धा बाहेरून क्लीन झालेलं आहे. चला मंडळी, नंतरची टीप बघूयात. आपल्याकडे ज्या हेवी साड्या असतात, ज्या की आपण काही इव्हेंट असला तेव्हाच घालत असतो, त्या साड्या आपण अशा पद्धतीने हँगरला लटकवून कपाटमध्ये किंवा कबडमध्ये ठेवत असतो. पण बऱ्याचदा ह्या ठेवून सुद्धा यावरती धूळ बसायला लागते. मग तुम्ही याला अगदी वेगळी अशी कवर घेण्यापेक्षा घरीच जुन्या कपड्यांचा वापर करू शकता. तो कसा, तर तुम्ही काय करू शकता, आपलं जुनं पुराणं टी शर्ट असतंच नाही का, ते टी शर्ट तुम्हाला बस इकडे लागणार आहे, बाकी काहीच लागणार नाहीये. आणि हे टी शर्ट आपल्याला वरून ह्या हँगरमधून आतमध्ये घालायचं आहे. जर तुम्ही त्याच ॲप्रोप्रिएट साईजचं किंवा लहान मुलांचं टी शर्ट घेतलं ना, साधारण मीडियम साईजचं असतं मुलांचं टी शर्ट, तर चांगलं. किंवा मग असं मोठं असेल तर खालून तुम्ही अशा पद्धतीने दुमडायचं आहे. त्याला ना काय करायचे, चिमटे लावून घ्यायचे अशा पद्धतीने. वरून जे मानेकडचा भाग आहे तिथे तुम्हाला कळून जातं की नेमकी कोणती साडी आहे ही. आणि अशा पद्धतीने साडीवरती धूळ वगैरे बिलकुल होत नाही आणि घरच्या घरी जुन्या कपड्यांचा सुद्धा व्यवस्थितरित्या वापर होतो आणि आपली साडी सुद्धा खराब होत नाही. जेव्हा आपल्याला गॅसच्या खालची बाजू ही व्यवस्थित स्वच्छ करायची असली ना, तर नेमका हा जो काही गॅस आहे तो व्यवस्थितरित्या शेगडी उचलता येत नाही किंवा बऱ्याचदा ही खूप जी आहे ती हलायला लागते. मग आपण जर याला घरच्या घरी अगदी बॉटलच्या झाकणाचा वापर करून स्टँड बनवलं तर कसं, चला मी सांगते. आपल्या गॅस शेगडीला 4 कॉर्नर असतात आणि तिथे त्याला 4 पाय असतात आणि त्या पायांना जर आपण अशा पद्धतीने जी काही बॉटल असते त्याचं झाकण असंही आपण ती फेकूनच देतो ना, त्या झाकण अशा पद्धतीने या पायामध्ये घातलं तर काय होतं, ती व्यवस्थितरित्या मूव सुद्धा होते आणि तुम्हाला गॅस खालचं क्लीन करायचं असेल तर व्यवस्थितरित्या क्लीन सुद्धा होतं. त्यामुळे बॉटल फेकण्याच्या आधी त्याचं झाकण नक्की काढा. आणि तुम्हाला 4 बॉटलचे झाकण लागणार आहेत फक्त. एकदा लावले की बिलकुलच टेन्शन नाही. बरं चला, आता गॅस रिलेटेडच आपल्याला अजून एक टूल बनवायचं आहे. आता माझ्याकडे काही मोठी बॉटल नव्हती म्हणून मी छोटी बॉटल घेऊन तुम्हाला करून दाखवते. तुम्हाला थोडंसं मोठं बॉटल घ्यायची आहे, ही छोटी बॉटल घेऊ नका. चला आता काय करायचं, तुम्हाला मोठी बॉटल घ्यायची आहे आणि ती अशा पद्धतीने इथून आपल्याला कट करून घ्यायची आहे थोड्या खालच्या साईजने. आणि खालच्या भागामध्ये तुम्ही काही झाड वगैरे लावू शकता. आता वरचा भाग घेतला, आता ही छोटी असल्यामुळे मी हे एक्स्ट्रा काम इथे करत आहे. मोठी बॉटल घेतली तुम्ही तर तुम्हाला हे करायचं काहीच गरज नाही. याला थोडीशी मी अशी टोची मारून घेते किंवा कापून घेते, म्हणजे हे थोडंसं खालून जे आहे अजून व्यवस्थितरित्या ओपन होईल. आता आपण हे टूल कशासाठी बनवलं, चला ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघून घेऊयात. बऱ्याचदा जेव्हा आपल्याला गॅस शेगडी साफ करायची असते तेव्हा आपण काय करतो, या गॅस शेगडीवरती पाणी टाकतो. मग आता ह्या गॅस शेगडीवरती आपण जेव्हा पाणी टाकतो तेव्हा ते पाणी संपूर्ण काय होतं, ह्या बर्नरमध्ये जातं आणि मग जेव्हा आपल्याला बर्नर मध्ये पाणी गेल्यामुळे त्याचे जे काही होल आहे ते पूर्ण बंद होतात, कारण त्यामध्ये पाणी साचलेलं असतं. मग अशा वेळेस जर आपल्याला गॅस लगेच वापरायचा असेल तर तो आपण ऑन जरी केला तरी गॅस हा प्रचंड वाया जातो. मग तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हाही तुम्ही गॅस शेगडी धुत आहात तेव्हा तुम्हाला फक्त ही बॉटल अशा पद्धतीने यामध्ये व्यवस्थितरित्या घालायची. मोठी घेतली व्यवस्थित जाते. प्रत्येक बर्नरमध्ये घाला. तुम्ही कितीही पाणी टाकलं गॅस शेगडीवरती बिलकुल यामध्ये पाणी जाणार नाही आणि लगेच जर तुम्हाला गॅस शेगडी वापरायची असेल तर तुम्ही लगेच सुद्धा वापरू शकता. गॅस सुद्धा वाया जाणार नाही, आपले पैसे सुद्धा जाणार नाही आणि सिलेंडर सुद्धा लवकर संपणार नाही. ही टिप खूप बेसिक आहे पण खूप महत्त्वाची आहे. तर मंडळी, तुम्हाला या सगळ्या टिप कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा, फॉलो करा. भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.